या भावाची साक्ष आहे. हा भाऊ म्हणतो की जवळजवळ 10-12 वर्ष झाले त्याला दारूचं व्यसन होतं. हा भाऊ म्हणतो की दररोज त्याला दारू त्याला वाटायची. हा भाऊ म्हणतो की बुधवारच्या दिवशी पंचली मीटिंग मध्ये जेव्हा तो आला हा दारू पिऊनच केंद्रामध्ये आलेला होता. आणि या भावासाठी ती प्रार्थना करण्यात आले. प्रार्थनेच्या दरम्यान प्रभूचा स्पर्श झाला. भाऊ म्हणतो की 4-5 दिवस झाले तरी दारू पिलेला पूर्णपणे बरा आहे. तसं त्यांची दुसरी साक्ष आहे. भाऊ म्हणतो की त्यांची गाडी चालू होत नव्हती. त्या त्रासासाठी त्यांच्या बायकोने विश्वासाने आशीर्वाद दिला आणि पाणी गाडीवरती ओतलं. आणि त्याच्या बायकोने सांगितलं आता गाडी चालू करा. तेव्हा हा भाऊ गेला आणि गाडी चालू केली. तेव्हा एका किक मध्ये गाडी चालू केली. आजपर्यंत चालू आहे, व्यवस्थित आहे. तुमचं नाव काय? नंदू कोम. राहायला कुठे? ठाणे डोलारी. आणि 12 वर्ष झाली तुम्ही दारूच्या व्यसनात होता. दारू सोडण्याचा प्रयत्न केला की नाही? कुठे कुठे जाऊ भक्तांकडे कुठेच सुटली नाही. सुटायची फक्त महिनाभर जलता निघला तर निघला लगेच म्हणजे सोडले तर 8 कमीत कमी 8 दिवस 5 दिवस कमी लगेच मोहयाचा सोडले की लगेच पिया वाटायला. म्हणजे कितीतरी सकाळी उठलं पुण्यावर मला बरं वाटतं. सकाळी उठल्यावर पिल्यावर थोडी तरी पिली तरच बरं वाटतं. नाही तर मी कसा तरी भांडण म्हणजे बायकोच्या माझं भांडण आहे. भांडण होऊन ना पैसे मागायचे. पैसे नाही तर मी कुठेतरी जाऊन पिया करतो. भांडण करून 12 वर्ष झाला. म्हणजे खूप माझी मुलगी लहान होती. दुसरीला पण 12-13 वर्ष झाली की तुम्ही दारूच्या व्यसनात सोडायचा प्रयत्न केला. भरपूर केला. मी कुठे जाऊन म्हणजे कुठे गेला तरी नाव नाव म्हणजे जव्हा साईडला पण बरेच मी गेलो. इकडे गेलेला आपलं साईडला गेलेले आपल्या साईडला तिकडे पण गेलेला. तिकडे सावरा साहेब तिकडे गेला. पण गेला. जिकडे मला असं सांगतात ना म्हणजे तिकडे चांगला असतो तिथे दारू सोडण्याचा म्हणजे चांगले ज्यांनी तुम्हाला सांगितलं तिथे जाऊन आलो नाही. भरपूर ठिकाणी गेलो मला शिकलीच नाही. दारू सुटत नाही. आणि आताच्या बुधवारी तुम्ही इकडे आले होता तेव्हा पिऊन आलेला होता. ज्या दिवशी मी इथं माझी बायको आली येत होती ती मला बोलले होते का तिथे जाणार आहे तसं आपल्या केंद्रामध्ये जाणार आहे. मी त्या दिवशी पण सकाळी पिलेली होती. घरी गेलो झोपलो. माझे अचानक म्हणजे जाग आली मला. आलो घरी माझ्या साडू सोबत आणि माझी ती मोठी बहीण ती सोबत ती या लागलेली आहे. मी आलो मी पोहारत वाटायला आलो. पिली परत पिली मी दारू. पण गाडी मला आशीर्वाद होता म्हणजे देवाला जा तू चांगलाच आहे. एवढे खड्डे आहेत तरी पण मी पुढे ठोकला नाही. आलेला मी दारू पिऊन झाला. मी इथेच कमीत कमी अर्धे तासाची आत तिकडे पोहोचलेला होता. डोलारीवरून साखर मी पिली. तिथून मी अर्धे एवढा रस्ता खराब आहे आपला तरी मी अर्धे तासाच्या आत येतो. मी तिथे खडी मशीन आपला तिथे थांबवलं. रिक्षावाल्याने बघितली पोल्यामध्ये रिक्षावाल्याने बघितली. मी नाही जात. तुम्ही तिला मी नाही जात. कोणाला विचारून ती गाडी केंद्रामध्ये ती उतरली. म्हणजे तिच्या पण चेहऱ्यावर मला वाटत होतं का मी उतरले तर रिक्षा गाडीवर बसत नव्हता माझा. उतरली गाडी पहिली रिक्षा थोडीशी मी गाडी रिटर्न करायला वाटलं. मला नाही जमलं म्हणजे नाही मागे जाऊ असं रिटर्न म्हणजे मागे जाणार होता पण इकडे गाडीला घेऊन मी जाणार होतो पण नाही मला वाटलं का जाऊ रिटर्न. आलं मी तिला आपल्या जवळ आपल्या गेट मध्ये सोडलं. मी सांगितलं तिला एवढं सांगितलं किती वाजता सुटणार आहे. ती बोलली यांना विचारा तुम्ही मध्ये. नाही मी इथून गेलो परत. पिली मला म्हणजे तिकडे जायला मला जावं ते पिली बरोबर म्हणजे घरी मग जावं नाही. मला असं वाटतं रिटर्न इथे जेवण असं मग रिटर्न मी आलो आणि तिथं बाहेर घेऊन झोपलो. मला मध्ये आणि मदत नाही म्हणजे मध्ये जाऊच नाही. आणि येता येता तुम्ही कुठेतरी गटारीत पण पडला होता. गटारी आपल्या मध्ये नाही इकडे तिकडे मी जाऊन झोपलेला. आपले ते आले आणि बोलतो पाड्यांनी बोलवलं. ते मला हाताला धरून लढत होता. तिकडे म्हणजे माझ्या करणाऱ्या पोराने तुम्हाला फादरांनी बोलवलं तुम्हाला.
ते आले आणि मी मग म्हणजे तुम्हाला जरी काय हकीकत ती तुम्हाला सर्व सांगितलं. आणि तुम्ही इथे बसला तेव्हा तुमचा फार वास पण येत होता. मी बरोबर पक्की पिलेली होती. ती म्हणजे मी पिलेली भरपूर होती. हा आणि तुम्ही लगेच लढाई पण लागला. बरोबर अश्रू या लागले आणि तुम्ही मला बोलले की ब्रदर एक दया करा. बरोबर की तुमच्याने होत असेल तर मी खूप तुम्हाला एवढं म्हणजे मी खूप फिरलो. मी पाहिजे तशी ठिकाणी गेलो. माझी सुटतच नाही मी पण काय. बरोबर तुम्ही मला बोलला ना गावात म्हणजे माझे सर्व सर्व चांगले सर्व माझ्या यांचा परिवार खूप चांगला आहे. असा का माझे एवढे चांगले करतात पण मीच मानत नाही कोणाला. त्या दिवशी हे भाऊ सहसा लढायला लागले आणि लढत म्हणाले की आता देवांच्या दरवाज्यात आलेला आहे, देवाने तरी दया करावी आणि ब्रदर तुमच्याने होत असेल तर करा काहीतरी. बरोबर ना. लढत होते, ओरडत होते आणि अश्रू पाडत होते. कोण होता का बुधवारी भेटायला? बरीच लोक होती, जवळजवळ 32 की 33 लोक होती. तुम्ही होता, ओरडत होते, लढत होते. तुम्ही पण लोक होते, लढत होते ना. जेव्हा मी हात ठेवला आणि फुंक मारली त्याच क्षणी हे धाडकन खाली पडले, लोळायला लागले, ओरडायला लागले आणि पोटाला धरायला लागले. रात्रीच्या वेळेस पण तिकडे पडत होते. बरोबर आणि लोळत होते, ओरडत होते, किंचाळत होते आणि तो लास्टचा दिवस होता सैतानाचा. त्याच दिवशी बुधवारी सैतान सोडून गेला आणि त्या दिवसापासून दारूचे व्यसन निघून गेला. आजपर्यंत मला असं वाटतं म्हणजे घरात राहू ते बाहेर मी बोललो होते तिकडे देण्याला जायची इच्छा माझी होत नाही. खरं सांगता? तिकडे खरं सांगता? हा मला बाहेरची इच्छा म्हणजे काहीच नाही. काहीच म्हणजे जायला आता व्यवस्थित वाटते. खरं. आणि तुमची मोटरसायकल किती टायमापासून बंद होती? मोटरसायकल 16 दिवस झाले. 16 दिवस चालूच होत नव्हती. चालत मी कुठेतरी कामाला जायचा ना ज्यात महिना 2 महिने पण असायची पडून असं आला कामावरून का चालू केली पुढे पण जास्त 2 किक मध्ये गाडी चालू होते. जास्त असं मध्ये 2 किक मध्ये होईल. पण त्या दिवशी मी एवढी चालू केली रविवारच्या दिवशीला आम्हाला सोमवारी साईड इकडे जायला आपल्याला चालू करून बघा. चालू करून बघतो गाडी चालूच नाही. सकाळी पण चालू करून बघितली चालूच नाही. मग आम्ही रिक्षा निघल्या, रिक्षाने आलो. मग संध्याकाळी इकडनं गेल्यावर परत चालू करून बघितली चालूच नाही. पाहिजे ते करून बघितलं मी खोललं पण नाही. माझं पण तसं एवढ्या वर्ष गाडी वापरतो थोडंफार अनुभव आहे. खोलली पण मी खोलून सर्वच हे केलं पण काय होत नाही. तर मग हिने सांगितलं काय होतं त्याने करायची माझी सासऱ्याची आणण्यात तिथंच गाडी मी आणून पण नाही त्याने. मग ते आपलं असं तेल पाणी काय ते केलं आणि टाकलं. मी कसं टाकलं? आशीर्वादी तेल की पाणी टाकलं? आशीर्वादी तेल आणि पाणी पण मिक्स केलं आणि गाडीवर टाकलं. आणि गाडी तुमच्या नवऱ्याने चालू केली. सांगितलं जा गाडी चालू करून बघ, लगेच चालू होईल. गेला लगेच चालू केली. आणि तुम्ही सांगितलं मी आंघोळीला पाणी घालते बघा चालू होत असेल तर करा नाही तर मारून ठेवा असं. तिने आंघोळीला पाणी पण नाही घेतलं तेव्हा मी गेलो मिशाने जाऊन एक किक तर मारून बघूया. किक मारली, गाडी फटक्यामध्ये चालू झाली आणि आजपर्यंत अजिबात नाही. बघा किती मोठं देवाचं सामर्थ्य कार्य करायला लागलं तेव्हापासून. ज्या दिवशी हे दारूच्या व्यसनातून मोकळे झाले त्या दिवसापासून सगळ्याच गोष्टी मध्ये आशीर्वाद आला आणि आता हे सेंतीच आहे. तुमच्यासारखा कोणी पिणारा असेल तर ते राहणार इकडे नक्की नक्की खरं. आणि देवाचा दिवाना बनून राहा. बरोबर ना. आणि नक्की लोकांना मार्ग दाखवा. आणि तुम्ही तर याच पण तुमच्या मागे बरेच आत्म्या नक्की खरं करा माझ्यासारखं. मी इथे कार्य करतो, तुम्ही इकडे आणा ना, त्यांना बसवा आणि त्याचा आशीर्वाद घ्या. आणाल ना? नक्की आणाल. या कामाला कोटी कोटी सामर्थ्याने भर, आशीर्वादाने भर आणि तुझ्या राज्यात टिकून ठेव. बहिणीला आशीर्षित कर. चल.